लग्नाचा आमिष दाखवून जोडीदाराची फसवणूक केल्याच्या घटनांचं प्रमाण सध्या वाढत आहे। बहुतांश प्रकरणांमध्ये मुलं-मुलींना लग्नाचं आमिष दाखवून आपल्या जाळ्यात अडकवतात आणि त्यांचा गैरफायदा घेऊन नंतर सोडून देतात। मध्य प्रदेशमध्ये अशीच एक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणातल्या दोन्ही व्यक्ती जवळपास 12 वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होत्या, पण घरच्यांच्या विरोधामुळे प्रियकराने लग्नास नकार दिला। प्रेयसीला हे सहन न झाल्याने तिने आपल्या कुटुंबासह पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली। त्यानंतर पोलिसांनी प्रियकर आणि प्रेयसीला बोलावून पोलीस स्टेशनमध्ये त्यांचं लग्न लावून दिलं। मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातल्या भिंड देहात पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या जमना रोड इथलं हे प्रकरण आहे। तिथे राहणाऱ्या अर्चना गोयलचे शेजारी राहणाऱ्या अविनाश गोयलशी प्रेमसंबंध होते। 12 वर्षांपासून दोघांचं प्रेम प्रकरण सुरू होतं। या दरम्यान अविनाशने अनेकदा अर्चनाला लग्नाचं वचन दिलं, पण नंतर अविनाशवर घरच्यांचा दबाव वाढू लागला आणि त्याने अर्चनाशी लग्न करण्यास नकार दिला। 12 वर्षांपासून अविनाशच्या प्रेमात आशेवर असलेल्या अर्चनाला ही बाब अजिबात सहन झाली नाही। तिने आपल्या कुटुंबासह ग्रामीण पोलीस स्टेशन गाठलं आणि प्रभारी प्रदीप सोनी यांना हा संपूर्ण प्रकार सांगितला। त्यानंतर अविनाश आणि त्याच्या कुटुंबियांनी लग्नाला होकार दिला।